विकास कोचे, इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर. तर आज आपण प्रॅक्टिकल बघत आहे. आता डिटरमाइन द रिलेशन बिटवीन लाईन अँड फेज व्हॅल्यू ऑफ स्टार कनेक्शन. म्हणजे स्टार कनेक्शनचं आपण काय चेक करत आहे की त्याचं लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज आणि करंट. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे पहिले स्टार कनेक्शनची जोडणी कशी करायची. स्टार कनेक्शनची जोडणी कशी असते की या जोडणीमध्ये आपला स्टार जोडणी किंवा वाय जोडणी असेही म्हणतात. स्टार कनेक्शनला स्टार जोडणी किंवा वाय जोडणी. आणि या जोडणीमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे तीन जे फेज आहेत जसे आर वाय बी किंवा या टोकाला म्हणू शकतो आपण U1, V1 आणि W1. तर तीन टोकं निघाल्यानंतर जे शेवटचे तीन टोक राहतात U2, V2 आणि W2, त्या तिन्ही टोकाला शॉर्ट करून तो जो शॉर्ट केलेला आहे तो पॉइंटला आपण म्हणतो स्टार कनेक्शन किंवा आपला स्टार पॉइंट. आणि हा स्टार पॉइंट आपण सरळ न्यूट्रलला जोडल्या जातो. इथून आपण स्टार कनेक्शनमध्ये तीन टोकाला आपला शॉर्ट करून आपण जो न्यूट्रल पॉइंट आहे तो ICTP मध्ये न्यूट्रल पॉइंटला जोडलेला आहे. समजलं? म्हणजे RYB आपले तीन फेज, यामध्ये आपण 200 वॅटचे तीन बल्ब आपण घेतलेले आहे, त्याला स्टार कनेक्शनमध्ये जोडलेले आहे. आणि त्यानंतर याला सप्लाय देऊन आपल्याला मोजायचं आहे फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज आणि करंट. कनेक्शन दिलेलं आहे वरती सप्लाय. आता काय करायचं, डिजिटल मल्टीमीटरनी किंवा टॉम टेस्टरच्या साहाय्याने आपल्याला मोजायचं आहे पहिले फेज व्होल्टेज मोजून घ्यायचं. आता फेज व्होल्टेज मोजण्यासाठी डिजिटल मल्टीमीटरची रेंज 750च्या याच्यामध्ये घ्यायची. 750 वर रेंज ठेवून याचं फेज व्होल्टेज एक न्यूट्रलला लावायचं आणि $266 फेज व्होल्टेज. हा नंतर आपलं वायला 266. अशा प्रकारे आपलं RYBचं आपलं व्होल्टेज आपल्याला मिळालं. म्हणजे हे झालं आपलं फेज व्होल्टेज. नंतर मोजायचं आपल्याला लाईन व्होल्टेज. तर लाईन व्होल्टेज मोजण्यासाठी परत आपल्याला 750ची रेंज ठेवायची. आर आणि वायच्या मधामध्ये जोडी करायची RY 469. 469. नंतर आर आणि बी मध्ये 465. आणि नंतर वाय आणि बी मध्ये 464. अशा प्रकारे आपण फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज मोजले. कशामध्ये? स्टार कनेक्शन. आता मोजायचं आहे आपल्याला करंट, लाईन करंट. तर त्यासाठी आपल्याला डिजिटल मल्टीमीटर किंवा आपल्या टॉर्च टेस्टरची रेंज 200 अँपिअरमध्ये ठेवायची. 200 अँपिअरमध्ये. आणि नंतर त्याचा करंट मोजून घ्यायचा.
पहिले आरमध्ये घे, आरमध्ये पहिले आरचा करंट घ्यायचा. ठीक आहे. 1 एम्पियर. नंतर वायमध्ये घे. ठीक आहे. 1 एम्पियर. आणि नंतर बी मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपल्या स्टार जोडणीमध्ये आपण फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज आणि करंट आपण मोजून दाखवण्यात आले. म्हणजे रिलेशन फेज व्होल्टेजचे, लाईन व्होल्टेजचे आणि करंटचे रिलेशन एका सोबत त्याचे रिलेशन कसं असते, अशा प्रकारे याच्या स्टार कनेक्शनची जोडणी केल्या जाते. ठीक आहे. आणि स्टार कनेक्शनची आकृती याप्रमाणे स्टार कनेक्शनची आकृती असते. आणि त्याचा तुम्हाला संपूर्ण सर्किटची स्टार कनेक्शनची जी आपण जोडणी केलेली होती त्याचा पॉवर काढायचा असेल तर √3 गुणेला लाईन व्होल्टेज गुणेला लाईन करंट आणि पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर आपला 0.85 हा जनरली आपला कॉन्स्टंट असते. आता पॉवर फॅक्टर मीटर आपण जोडायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके.